मॅचकडे महेश आगिवले आणि दिनेश कातवारे ही जोडी सलामीर. SR स्पोर्ट तानसा टीम आपला फिल्डिंग लावून घ्या लगेच. दिनेश कातवारे आणि महेश आगिवले विद्यमान सरपंच देखील आहेत. शिरगाव गावचे सरपंच आज देखील बॅटिंगला पाहायला मिळतात. दोन पंच पाहायला मिळतात ऑनफिल्ड. नामदेवजी डोळस सर, त्याचबरोबर हेमंतजी तावडे सर, त्याचबरोबर अभिजित सावंत सर देखील जुळले जॉईन झालेले आहेत. MCचे ऑफिशियल्स पंच. आजच्या दिवसामध्ये जो आवाज पहिल्या दिवसापासून तब्बल 10 दिवस ही स्पर्धेसाठी आवाज जो लाभलेला आहे तो अर्थात द व्हॉइस ऑफ डोंगरीपाडा, द व्हॉइस ऑफ शहापूर. एक नामवंत समालोचक आमचे परममित्र हर्षलजी पवार सर हे देखील पहिल्या दिवसापासून आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा तब्बल 2 कॅमेरा मधून कव्हर करण्यात येते आहे. योगेश टेनिस क्रिकेट, योगेशजी भोईर, कृष्णाजी भोईर आणि संपूर्ण त्यांचा टेक्निकल टीम तुमचे सुद्धा विशेष आभार व्यक्त करतोय. एस म्युझिकलचे नक्कीच प्रोपरायटर आमचे सावंत बंधू ते देखील जॉईन झालेले पाहायला मिळतात. आपल्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज श्रीकांत फसाळे पाहायला मिळतोय. तर बॅटिंगला दिनेश कातवारे, बॅटिंगला नॉसला महेश आगिवले, अर्थात DK बॅटिंगला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला महेश आगिवले. गोलंदाज श्रीकांत. चला फास्ट गायचा अजून आजच्या दिवसामध्ये थोडासा उद्घाटन सोहळा होता, थोडासा लेट झालो होता आपण, पण तो थोड्याने सर्व संघांनी जरा घाई केली तर बरं होईल. थोडा स्पीडअप ठेवायचा आहे. ही सूचना मुख्य आयोजकांच्या माध्यमातून येते. सामने होते सुरुवात. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट बॉल. अवांतर धाव, एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये अडवून संघाचा श्री गणेश अकाउंट ओपन झालाय. धावसंख्या धाव फलकावती स्वर्गीय श्याम स्पोर्ट शिरगाव संघाची 1 ऑन द बोर्ड. येस पुढील बॉल श्रीकांत, बॅटिंगला DK, दिनेश कातवारे. यावेळी मात्र पाहुशल बॅटची कडा लागून बॉल मात्र यस्टन वरती पाहायला मिळतोय आणि थेट दांडी झाली. एक गोल. फलंदाज DK बॅक टू पॅव्हिलियन. यस, नवीन बॅटर गणेश कातवारे. DKला मात्र फारशी कामगिरी करता आला नाही या मॅच मध्ये. चांगली स्पर्धा आणि जे संघ पोहोचले असेल त्यांनी आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. ज्या मॅचचा शेड्यूल असेल, नेक्स्ट मॅच असेल भगतपाडा विपक्ष दक्ष इलेव्हन खांडीचा पाडा. आपण आला असं तर आपण देखील आयोजकांशी संपर्क साधा. जे काही स्पर्धी फॉर्मॅलिटी आहे त्यानंतर तुमचा ड्रेस कोड, किट ते कलेक्ट करायचं आहे. ही मुख्य आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते, ती सूचना मी तुमच्यावर पोहोचवतोय. पुढील बॉल श्रीकांत फसाले. फुल टॉस बॉल, चांगला फटका, समोर खेळलेत विशेप मध्ये. फटका लाजबाब आहे. बॉल चाललाय सीमा पार. हा आलाय नक्कीच दिनेशच्या बॅटमध्ये. गणेशच्या बॅटमध्ये हा चौकार पाहायला मिळतोय. यस, धावसंख्या धाव फलकावती पाहुशाल 1 गडी बाद 5. यस, मॅच बॉल आलाय. अक्रॉस द फटका सजवायचा होता. अक्रॉस द लाईन ने पूर्णपणे आउटसाइड द
ऑप्शनच्या बाहेर गेले होते मारण्यासाठी, परंतु बॅट अँड बॉलचा नो मोर कॉन्टॅक्ट. ती लेन चांगली पाहायला मिळते श्रीकांत फसाळीच्या मार्फत SR स्फूर्तांचा टीमकडनं. पुढील बॉल श्रीकांत, बॅटिंगला गणेश. काही बॉलमध्ये स्लाइस केलाय, चांगला फटका. आउटफील्ड खूपच फास्ट आहे, बॉल चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, बॉल निघून चाललाय दन 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 करत. हा लाईक क्रॅकिंग. दिनेशच्या बॅटमध्ये 4 चौकार. डीजे धावसक धाव फलकामध्ये 1 गडी बाद 10 धावा. पुन्हा एकदा स्लाइस केलाय, चांगला फटका. गॅपमध्ये बॉल इनफिल्ड क्लिअर केलाय. फिल्डर जातात, मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर येतात. एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलच्या मार्फत धावसक धाव फलकामध्ये 11. 1 गडी बाद 11 धाव संख्या. आता बॅटिंगला पाहायला मिळतोय महेश आगिवले. डावखुराचा बॅटर पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅटिंग मार्कवरती. व्यावसायिक दृष्ट्या नक्की सरपंच देखील आहेत. बॅटिंगला महेश साठी फिल्डिंग थोडेसे चेंजेस, फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज श्रीकांत, बॅटिंगला महेश. ओहो, याही वेळेत पाहू शकाल यष्टांचा वेध घेणारा बॉल क्लीन बोल्ड केलंय महेश आगिवलेला, सरप्राईज केलंय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅटिंगला गणेश. सेकंड स्पेल हाताला जे गोलंदाज ऋतिक. या बॉलवरती पाहू शकाल बॅटर बीट झालेत. लाऊड अपेल, हाऊ वॉज दॅट. लेग बिफोरची मागणी केली जाते. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. 2 बॅटर सेफमध्ये पोहोचले गेलेत लेग बायच्या स्वरूपात. 2 धावा कंप्लीट. धावसका 2 गडी बाद 12. या बॉलवरती पाहू शकाल चांगला बॉल थोडासा पुढे टाकला होता गुडलेन वरती. डॉट बॉल. चांगली स्पर्धा आदिवासी चषक 2026 आणि भव्य दिवस क्रीडांगण मैदानाला देखील भरपूर मेहनत साहेबांच्या माध्यमातून केली गेली आहे. फुल टॉस बॉल, चांगला फटका आहे. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर येतात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. दिनेश कातवार आणि धनंजय 2 धावा धाव फलकावधी कंप्लीट केल्या जातील. यस, गणेश कातवारे आणि त्याचबरोबर धनंजय पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम करतायत. वाईट बॉल. दोन गडी बाद 15 धावसंख्या धाव फलकावधी पाहायला मिळते. बॅटर टोला लागलाय. समोर खेळायचा होता परंतु नक्की बॉल चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये. एका सिंगलच्या मार्फत 2 घेतला.
2 धावा धावफलकामध्ये जुळल्या जाईल. धावसंख्या 17, 2 गडी बाद 17 धावसंख्या. बॅटिंगला पुन्हा एकदा गणेश. टेप आउट झाले होते. सरळ खेळायचा होता, सरळ बॅटने. मात्र गोलंदाज देखील काही कमी नाही आहे ऋतिक. तसं समजला की फलंदाज शफल झालेत, स्टेप आउट झालेत. थोडासा मागे टप्पा हाताळला. याही बॉलमध्ये समोर फटका पाहायला मिळतोय. ॲज अ स्ट्रेट ॲज अ ॲरो फिल्डर येतात लॉंग ऑफ मधनं. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. OUT फलंदाज बाद. इथे धनंजयचं मात्र काम तमाम केलं गेलंय. नवीन बॅटर सचिन. 3 गडी बाद 18 धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळते स्वर्गीय श्याम स्पोर्ट्स शिरगाव टीमची. चला आई गावदेवी भगतपाडा टीमचे कॅप्टन आणि दक्ष 11 खांडीचा पाडा टीमचे कॅप्टन. आपण आयोजकांशी संपर्क साधा. दक्ष 11 खांडीचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी स्पोर्ट्स भगतपाडा. आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा अशी सूचना येते. शरद चौधरी तिसरं षटक घेऊन येतात. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये श्रीकांत, त्यानंतर ऋतिक. पहिला बॉल वाईट टाकला गेलाय, थोडासा बाहेरचा बॉल. बॅटिंगला सचिन अगिवले. 3 गडी बाद 19 धावा करावं लागतील. पुन्हा एकदा या बॅटरला फॉलो केलाय. इथे लाईन आणि लेन मात्र चांगली पाहायला मिळते गोलंदाज शरदच्या मार्फत. हो, चांगला फटका. गॅप मध्ये बॉल आहे. बॉल बॅकअट पॉइंट मधून ट्रॅव्हल झालाय. बॉल निघून चला डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून हा लाई सचिन अगिवलेच्या बॅट मध्ये क्रॅकिंग 4 चौकार. धावफलकामध्ये 3 गडी बाद 23. या बॉलमध्ये संघर्षमय करणारा चौकार सचिन आगिवलेच्या बॅटमधनं हा आलाय. फटक्याची मात्र नक्की गरज होती. तो फटका सजवलाय सचिन आगिवलेच्या बॅटमधनं. थोडेसे फिल्डिंग, थोडेसे चेंजेस पाहायला मिळते. आता मात्र आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत करतोय आदिवासी चषक 2026 मध्ये. दिवस पहिला लॉफ केलाय. उडवायचा होता शॉर्ट आर्म पूल. मिस टायमिंग. कनेक्शन मात्र पाहू शाल. झेल सुटला गेलाय. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. एक सिंगल घेतली गेली आहे. झेल मात्र सुटला गेलाय मिड विकेट रिजन मधनं. 3 गडी बाद 24. 3 गडी बाद 24 धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळतीये. बॅटिंगला गणेश लॉफ करायला. पुन्हा एकदा मिस टायमिंग. पुन्हा एकदा फटका स्लाइस करायचा होतं. याही वेळेला पाहू शकाल आणखीन एक झेल सुटलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 झेल ड्रॉप झालेले पाहायला मिळतात. रनआउट साठी तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे. एक्झॅक्ट इन्व्हाइट केले अभि सावंत सरांना. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते.
इज अ सेफ, नॉट आउट. दोनच्या साईडने धावसंख्या धावफलकामध्ये पुढे जाताना पाहायला मिळते. 26 धावसंख्या, 26 ऑन द बोर्ड, 26 धावा. चला दक्ष इलेव्हन खांडीचा बडा संघ आपण आला असं तर आपण देखील आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या बॉलवरती दांडी मात्र गुल केली गेली आहे पाहायला मिळते. आणखीन एक धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज बाद, 26 वरती लागला आणखीन एक धक्का. धावसंख्या धाव फलकावरती 4 गडी बाद, 26 नवीन बॅटर समीर भगत आलेले पाहायला मिळतात. 4 गडी बाद, 26 स्टील 1 टू गो. लास्ट बॉल तिसऱ्या षटकातील गोलंदाज सज्ज शरद इथे सोना बॅट अँड बॅटमध्ये टाकलेला बॉल फ्लिक केलाय. चांगला फटका आहे. फंबलिंग बॅकअप मिळतंय, प्रोटेक्शन आहे. डीपमध्ये फिल्डर येतात. एका सिंगलच्या मार्फत षटक क्रमांक झालाय तिसरा समाप्त. धावसंख्या 4 गडी बाद, 27 18 बॉल मध्ये बनवल्यात 27 4 गड्याच्या मोबदल्यात. तर विचार केला जर तर पार्टनरशिप बिल्डअप होत नाहीये, परंतु 6 बॉल मध्ये इथे 35-40 होतील, कारण 40+ मारावे लागतील. कारण समोरचा संघ तानसा SR स्पोर्ट तानसा एक अघई आणि आडगाव विभागातील ज्या संघाचा डंका राहायला गेलाय तो संघ आहे. गोलंदाज रवी चौधरी, चौथा स्पेल तानसा एक्सप्रेस रवी चौधरी हाताळताना पाहायला मिळतोय. या षटकासाठी येतात. गोलंदाज रवी चौधरी येतोय. चौथा षटक झाले सुरुवात. 4 गडी बाद, 27 या बॉलवरती पाहुशाल चांगली लेन आणि लाईन गोलंदाज रवी चौधरीच्या मार्फत पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट हाताळले गेलेत आणि वाईट साइड DRS घेतला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. वाईट साइड DRS घेतला गेलाय. वाईटची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतली आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी. यस चांगला फटका टॅप केलाय बॉलला. फिल्डर येत आहेत लॉंग ऑफ मधनं. एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. थोडासा संघर्ष करत आहे स्वर्गीय शान स्पोर्ट शिरगाव टीम एका धावेसाठी. एका सिंगलच्या मार्फत धावसंख्या जाते 28 याकडे मध्ये 4 गडी बाद 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत स्वर्गीय शान स्पोर्ट शिरगाव. अजूनही
3 बॉलचा खेळचा शिल्लक. 3 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा करावा लागतील. सचिनसाठी पुढे टाकलेला बॉल, चांगला फटका आहे, बॅटची आतमधली कडा. यस, शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. बघता बघता दुसरी सुद्धा नाव यशस्वीरित्या कंप्लीट केली जाते. या 2च्या साईडने धावसंख्या जाती आहे 30 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 30 धावसंख्या शिरगाव संघाची. पुढील बॉल ऑफ करायचा होता, बॅटची लागली कडा. बॅटर चालू झालाय पवेलियन मध्ये. सचिन आगिवले बॅक टू पवेलियन. 5वा धक्का 30 वरती. अर्धा संघ डगआउट मध्ये, अर्धा संघ पवेलियन मध्ये पाहायला मिळतोय शिरगाव संघाचा. 5 गडी बाद 30. जितेश पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल शिल्लक 4थ्या षटकातील. या बॉलमध्ये बिघेड येईल का? चांगलं स्पेल रवी चौधरी हाताला त्याला पाहायला मिळतोय. पुढे टाकलेला बॉल तर घेतली गेली. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट. 4 षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिला इनिंगचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 31. आणि ज्या वेळी नक्की चेसिंगसाठी उतरेल SR स्पोर्ट तानसा टीम त्यावेळी करायच्या आहेत 4 ओव्हरमध्ये 32 धावा. येस, चला बॅटर देखील लवकर पाठवा SR स्पोर्ट तानसा टीम. चला दक्ष इलेव्हन खांडीचा बडा संघ आपण लवकरात लवकर आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. अजय हिरवे यांच्याशी संपर्क साधायचा आहे लगेच. दक्ष इलेव्हन खांडीचा बडा टीम. 24 बॉल 32. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रवी आणि नितीन ही जोडी पाहायला मिळते. रवी चौधरी आणि नितीन वाघ.
यस गोलंदाज समीर भगत. बॅटिंग हवी तशी झाला नाही या स्वर्गीय शान स्पोर्ट शिरगाव टीमची, परंतु गोलंदाजी याही धावा डिफेंड करावा लागतील या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न, कभी नाही तर कभी नाही डू और डाय सिच्युएशन आहे. तर समोरच्या संघामध्ये एस आर स्पोर्ट तानसा बॅटिंग लाईन मजबूत आहे. पहिला बॉल समीर, पहिल्याच बॉलमध्ये योमेश, आय विल डेफिनेटली यष्ट उद्ध्वस्त, दांडी झाली एक गोल, क्लीन बोल्ड बॅटर रवी बॅक टू पॅव्हिलियन. इनसाइड आउट. वा, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका खेचून मारला, फेकून दिलाय. बॉल गोइंग अँड गॉन. आलाय आदिवासी चषकाचा षटकार, 6 धावा. भरपूर जेव्हा बॅकफुटला होते, परंतु फ्रंटफुटला देऊन काय पंच दिलाय. आलाय तानसा टीमचा ब्रँड श्रीकांत फसाळेच्या बॅटमधनं. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवला होता आणि काय फटका होता. एक गडीबाद 6. पुढील बॉल समीर, बॅटिंगला श्रीकांत. पुढे टाकलेला बॉल, इथे सुद्धा नाही टॅप केले बॉलला. पॉइंटमध्ये फिल्डर येतात. एक सिंगल कंप्लीट. बॉल उचलणार, फेकी करणार. एक सिंगल, एका सिंगलच्या मार्फत धावस कपाहामध्ये एक गडीबाद 7. समीर तयार बॅटिंगला. नितीन पुन्हा एकदा नक्की चांगला फटका, गॅप मध्ये बॉल आहे, जिकडे वारा तिकडेच मारलाय. बॉल चालाय 1 बाउस 2 बाउस ओव्हर दी रोप. आणखीन एक आलाय नितीन वाघच्या बॅटमध्ये, कडक चौकार. एक गडी बाद 11. 20 मध्ये बनवायच्या 21. 20 मध्ये बनवायच्या 21 यसा स्पोर्ट तानसा टीमला. समीर आता मध्ये थोडासा महागडा ठरला. षटकार, त्यात एक सिंगल, त्यानंतर चौकार. पुढील बॉल, याही बाबत येणं की चांगला फटका, गॅप मध्ये बॉल आहे, खेचून मारलाय, फेकून दिलाय. आलाय हाय हँडसम आदिवासी चषक षटकार. दाखत न दाखत काही सर्व काही सिद्ध केलाय नितीन वाघ या बॅटरनं. एक गडी बाद 17. खतऱ्यामध्ये गोलंदाज समीर. षटक क्रमांक पहिला समाप्त. तब्बल एक गडी बाद 17 धावसंख्या खर्च केल्या समीर, थोडासा महागडा ठरला. षटक पहिला समाप्त. एक गडी बाद 17. 18 मध्ये बनवायच्यात 15 धावा. 18 बॉल बनवायच्यात 15 धावा.
नयन ठाकरे पाहायला मिळते गोलंदाज सेकंड स्पेल हाताला झाडी 18 मध्ये बनवायच्यात 15 धावा SR तानसा टीमला. बॅटिंगला श्रीकांत पाहायला मिळतो नॉसला नितीन वाघ. काय बॅटिंग नितीन वाघ, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आला होता. पेंढरगोलगावचे गोड व्यक्तिमत्व जयेशजी केव्हारे हे देखील जॉईन झालेले आहेत. आपण सुद्धा मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. नयन क्रॉस द लाईन नाही, क्रॉस बॅटने फटका सजवलाय. टीममध्ये फिल्डर जरूर आलेत. एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. क्रिकेट विथ सेन्सिबल, क्रिकेट विथ कॅल्क्युलेट. त्या कॅल्क्युलेटरचा वापर मात्र चांगल्या पद्धतीने करतायत. एक गडी बाद 19 17 मध्ये बनवायच्या 13. पुढे टाकलेला बॉल ढकललाय बॉलला. चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल. एक धाव कंप्लीट, एक सिंगल. चांगली फिल्डिंग एकापेक्षा जास्त मिळणार नाही. एका धावेने धाव फलक मात्र पुढे फ्लाय होताना पाहायला मिळतोय. एक गडी बाद 20 ऑन द बोर्ड. 16 मध्ये बनवायच्यात 12. ऑफ केलाय, उडवला बॉल. मिस टायमिंग फटका फसलाय. झेल कॅरी करावा लागेल. झेल यावेळी मात्र कॅरी झालेला पाहायला मिळतोय. दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज इथे श्रीकांत फसालाय. बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर महेंद्रच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रवी येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक रवी चौधरी पाहायला मिळतोय. शाही बॉलमध्ये खेचून मारायचा होता. स्वतः गोलंदाज त्या बॉल खाली जातोय. चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग या बॉलमध्ये झालाय. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मार्फत धावसंख्या जाते 2 गडी बाद 21 या कडे. 14 मध्ये बनवायच्या 11 धावा. इथे स्वर्गीय शान स्पोर्ट शिरगाव टीम नक्कीच सामना सहजासहजी सोडायला तयार नाही आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागली. या स्पर्धेचं महत्व आहे. या सीझनचा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये द्यायचा आहे तुम्हाला, कारण मानाची स्पर्धा आहे. आदिवासी चषक 2026 टॅप करायचं होतं. चांगली फिल्डिंग, स्लिपमध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल. पुढील बॉल नाही, नितीन साडी उडवायचा होता. मिस टायमिंग फटका फसलाय. फिल्डर मात्र दूरवरती राहिले. बॅकअप मिळला जात आहे. 2 धावा होतील का कंप्लीट? 2 धावा धाव फलकावधी यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या साह्यानं स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला मिळतात 23. 2 गडी बाद 23. 12 मध्ये बनवायच्या अजूनही 9 धावा. 2 ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 9 धाब्यांची गरज. मला जे संघ पोहोचत असेल त्यांनी आयोजकांची संपर्क साधा. आपण संघाचा प्रतिनिधी कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे.
2 गडी बाद धावसका 23, 12 मध्ये बनवायच्यात 9. फॉलो केलं वाटरला. पाऊशाल बॉल मात्र निघून चाललाय. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप रिजन मध्ये, लॉंग स्टॉप रिजन मध्ये वाईट प्लस पायीच टोटल पंजा या बॉलवरती खोललाय. 5 धावा येतील. महागात पडतायत. महेश आगिवले गोलंदाज थोडासा खराब हाताळतोय. इथे लाईन खराब पाहायला मिळते. धावसका धाव फलकावधी 2 गडी बाद 33. 28 झालं. थोडंसं करेक्शन केला जातोय. 2 गडी बाद 28. दोन गडी बाद 28. पुढील बॉल महेश. रवी साडे फुल टॉस बॉल, गॅप मध्ये बॉल. बॉल निघून चाललाय सीमा पार. या बॉल मध्ये आलाय क्रॅकिंग 4 चौकार. अभिनंदन टीम. हार्ड लक देऊया इथे मात्र स्वर्गीय शान स्पोर्ट शिरगाव. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं करूया या आदिवासी चषकाच्या माध्यमातून करूया कौतुक. चला जे जे संघ पोहोचत असेल त्यांनी संपर्क साधा. चला ज्या ज्या टीम्स दोऱ्याचा पडा संघ आपण देखील आला असं तर आपण देखील संपर्क साधायचा आहे. चला जे जे संघ पोहोचले असेल त्यांनी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा.